हाय गाईज, चला आज ढिगभर शॉपिंग करूया. तर शॉपिंगची सुरुवात मी बॅग घेण्यापासून केली. त्यानंतर मला माझी जसे हवी होती तशी मनासारखी बॅग मिळाली आणि आनंद तर बघा चेहऱ्यावरचा. परत मी खूप मोठा डिसिजन घेतला, ते म्हणजे पेटपूजा करण्याचा. तर फायनली खूप असं रिसर्च करून मी झणझणीत अशी मिसळ ऑर्डर केली. काय दिसत होती आणि गाईज त्याची टेस्ट पण खूप छान होती. माझा आत्मा तृप्त झाला. तेवढ्यात माझं लक्ष ह्या पाठीवरती गेलं. पण आहे ना, त्यानंतर एवढी झणझणीत मिसळ खाल्ल्यावरती थंडगार उसाचा रस मी पण डिझर्व करते. परत मी गेले डीमार्टमध्ये खूप सारी अशी शॉपिंग केली. त्यानंतर मला काही क्लिप्स घ्यायच्या होत्या. तेवढ्यात मला ह्या क्यूट क्लिप दिसल्या, जी की मला खूप दिवसांपासून घ्यायची होती आणि फायनली मी ती घेतलेली आहे. त्यानंतर मी थोडे रबर बँड बघितले, पण ते काय मला इतके खास वाटले नाहीत. माझं ह्या मोठ्या क्लिपवरती लक्ष गेलं आणि तिला बघून मला असं वाटलं की माझ्या डोक्यावरती तर तेवढे केस पण नाही उरले. त्यानंतर मी टूथब्रश घेतला आणि अगेन खाणं. गाईज, हे कसं काय कोण कॉम्प्रोमाइज करू शकतं? मी तर नाही करू शकत. खूप सारे असे खाण्याचे पदार्थ घेतले, वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स घेतले, चॉकलेट्स घेतले आणि लिफ्टने जायचं, तर त्या लिफ्टने मला बघून कार बंद केलं. जाऊ दे, खूप वेट केल्यानंतर मी आले कपड्यांच्या शॉपिंगसाठी. तर इथे तर असं होत होतं ना की एक तर माझी साईज होती, तो ड्रेस मला आवडत नव्हता आणि जे मला आवडत होत्या मध्ये माझी साईज नव्हती. त्यानंतर मला एक ड्रेस आवडला, पण तेव्हा माझ्या डोक्यात आलं की ह्या कलरचे 4 ड्रेस आहेत माझ्याकडे ऑलरेडी. आता मला मम्मी नक्कीच धोपटेल. तेवढ्यात माझं ह्या चित्रविचित्र अशा पॅन्टकडे लक्ष गेलं आणि वाटलं की मी अख्खी बसेन ह्याच्यामध्ये. हाईटने गाईज. त्यानंतर फायनली मला एक ड्रेस आवडला होता, पण अगेन साईज इश्यू. असू दे, होतं असं कधी कधी. त्यानंतर मी थोडे ग्लासेस ट्राय केले, पण त्यातला एक ग्लास घालून थोडीशी स्टाईल मारली आणि नंतर मी गेले आपल्या कम्फर्ट क्लोथकडे, ते म्हणजे टी शर्ट. इतके सगळे ड्रेस बघून आपण टी शर्टकडेच येतो. वयाने मोठी झाली असली तरी मेंदूने लहानच आहे, म्हणून मी किड्स सेक्शनमध्ये गेले होते. तिथेही मला एक ड्रेस आवडला होता. फायनली मी माझ्यापेक्षा मोठी दिसणारी बॉटल विकत घेतली आणि निघाले. मॅनने घेतलेल्या क्लिप्स बघून त्याच्या डोक्यात मला हे घालण्याची इच्छा झाली. त्यानंतर मला लिफ्टची एन्झायटी असूनही खतरों की खिलाडी बनून मी त्याच्यातून प्रवास केला आणि परत मला ही बॅग खूप आवडली होती, पण त्याची प्राइस बघून मी माझ्या खिशाकडे बघितलं. असू दे गाईज, होतं असं कधी कधी. त्यानंतर मी बिलिंग केलं आणि बिलिंग करून झालं तर अगेन खाणं, म्हणजे डीमार्टच्या बाहेर मिळणारे चीज पॉपकॉर्न मला खूप आवडतात. त्यानंतर डिंग 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 करत मी घसरगुंडीचा आनंद घेतला, कारण अजून मन लहान आहे गाईज. त्यानंतर मी जाता जाता एक घोळ घातला, पण असू दे, तो माझ्या कॅमेरामॅनने निस्तरला. तसं मनानं खूप छान आहे. परत मी घेतलेल्या बॅगमध्ये मी बॅग भरून शॉपिंग करून घेऊन गेले आणि असा होता माझा आजचा शॉपिंग डे. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.